हॅलो नमस्कार मित्र कधीतरी आपल्याकडे भाजी नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा असतात मस्त की अख्खा मसूर मी आपल्या किराणामध्ये भरून ठेवायचा आणि मस्त की स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा, स्वच्छ धुवायचं, त्याची पावडर वगैरे असते ती स्वच्छ धुवून काढायची आणि छान गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि 10-15 मिनटात ती भिजून झाली. नाही भिजवलं तरी काही हरकत नाही, झटपट होतं. तर मस्त लसूण फोडणी दिले, कांदा आणि टमॅटो बटाट्यावर छान फोडणी दिले, हळद मीठ हिंग मसाला टाकून घेतले चवीनुसार, इथं काळं वाटून वापरून घेतलेलं आणि अख्खे मसूर मस्त की परतून घ्यायचे, इकडून तिकडून परतून घ्यायचे आणि छानपैकी याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि गरम पाणी टाकला तरी काहीच हरकत नाही, साधं पाणी टाकलं तर काहीच हरकत नाही, टाकू शकता तुम्ही कुठल्या प्रकारचं. आणि झटपट व्हायचं तर गरम पाणी टाका आणि साधं पाणी टाकलं तर छान भाजी होते. साध्या सिंपल रेसिपी असतात पण लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असते, तर बघू शकता. राण्याचं पिला थोडं पाणी टाकायचं आहे, 2-2 उकळी काढायची आणि अख्खा मसूर तयार. झाकण ठेवून द्यायचं आहे भाजीवर आणि इथे बघा झटपट अशी अख्खा मसूरची भाजी तयार. अगदीच कुठल्याच भाज्या घरात नसेल तर अख्खा मसूर नेहमी किराणामध्ये भरायचं आणि अशी झटपट होणार रेसिपी तयार. टिफिनसाठी जेवणासाठी एक नंबर लागते. भाकरी चपातीबरोबर ही भाजी छान लागते, भाताबरोबर नुसतं छान लागते. तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नका. आणि मग या खायला अख्खा मसूराची भाजी.